फलंदाजाच्या आणि एकेरी धावने अकाउंट ओपन केलं जात आहे बालाजी स्पोर्ट्स सरवली पाड्या संघाचं. भोलेतात ऑन स्ट्राईक. आज महाशिवरात्र 12 वाजून गेलेत, 12 वाजून 3 मिनटं झालेली आहेत आणि सकाळी एक अशी गोष्टसुद्धा घडली की सकाळी असताना नागदेवतेसुद्धा दर्शन झालं याच अंजूरच्या रस्त्यावर. पहिला पुढचा चेंडू या षटकातला राऊंड विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग होत नाही. व्हेरी गुड किपिंग, व्हेरी गुड किपिंग, क्लोज किपिंग पाहायला मिळते एस टीच्या मागे. स्टम्प्सला एकदम चिटकून उभा आहे विकेट कीपर आणि डिलिव्हरी डॉट. भोलेनाथ ऑन स्ट्राईक. सत्यम भोईर पुन्हा एकदा सज्ज पुढचा चेंडू घेऊन कॉमेंट बॉक्स एंडकडून. पॉवर प्ले सुरू आहे. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, पायाच्या मागून यष्ट वाकवले आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करत असताना पूर्णपणे सरप्राईज केलं. फलंदाज पुढे सरसावला होता आणि पायाच्या मागून यष्टी वाकवली आणि सरवली पाडा संघाला दिलाय तो पहिलाच धक्का गोलंदाज सत्यम भोईरने. हे आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज भोलेनाथ याने आणि क्लीन बॉलच्या रूपाने पहिल्या विकेटचं पतन होत आहे. सुपर डिलिव्हरी, पायाच्या मागून यष्टी वाकवली आहे भोलेनाथ या आघाडीच्या फलंदाजाची आणि पहिलाच धक्का लागला आहे तो सरवली पाडा या संघाला. क्लीन बोल्ड इन ऑरेंज कॅप. भोलेनाथ बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समॅन ॲट नंबर 3 फलंदाजीला येतोय महेश भोईर. नेक्स्ट बॉल फ्रॉम सत्यम. हो, ब्लॉक होलचा चेंडू तर खोदून काढलाय प्रथमेश चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटचा प्रयत्न प्रथमेशचा होता. बॅकअप चांगलं येत आहे. निश्चितच रिस्क घेत आहेत मैदानावर फलंदाज एक धाव चोरून घेण्याची, पण तेवढाच चांगला प्रयत्न किंवा बॅकअपला खेळाडू जर असेल तर निश्चित हा प्रयत्न करायला काय हरकत आहे. तो डायरेक्ट हिटचा प्रयत्न बघायला मिळाला सुभाष. अगदी बरोबर. आणि पुंडे उरण संघाचा जर विचार केला तर या संघाकडे गोलंदाजीचा तोफखाना आहे, चांगला बॉलिंग अटॅक आहे. धाव संख्या 2. फुल लेंथ होता, ओळखू शकला नाही फलंदाज. व्हेरी गुड डिलिव्हरी. एक तर गोलंदाज आपण बघतो की लेफ्ट आर्म राऊंड विकेट टाकतोय, क्रीजचा वापर करतोय, अँगल करतोय आणि त्याच्यासोबत त्याला साथ मिळते त्याच्या विकेट किपरची कुणाल घरत. अप्रतिम विकेट किपिंग. नक्कीच अगदी क्लोज आपण पाहतो एक्स्ट्रॅक्शन करताना. हो, त्यामुळे काय होतं की फलंदाज जखडून राहतात क्रीजवर. फुलटॉस होता, ऑनसाईडला प्लेस करायचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे, पण पंचांवर त्याचा काही इम्पॅक्ट नाहीये. 2 धावांचा प्रयत्न, फेक झाली चांगली पण थोडीशी वाईडिश आणि त्यासाठीच 2 धावा इथे मात्र पळवून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. दबाव टाकला आता मात्र फिल्डर्सवर. चांगलं रनिंग मिळते विकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या आणि 2 धावाच्या मैदानी धावसंख्या आता मात्र आकार घेते. धाव फलक एकूण अंकित झाले 4 धावा. अप्रतिम गोलंदाजी पहिल्याच पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. खरं तर पॉवरप्लेचं षटक पॉवरफुल फलंदाजी करण्यासाठी असतं, मात्र पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवरफुल गोलंदाजी प्रसाद परब सर आपल्याला पाहायला मिळते. हो, निश्चितच अक्षरशः कंजूस गोलंदाजी. जर मागचा चेंडू जर ॲक्शन प्ले बघितला, चेंडूची फेक परफेक्ट झाली, थोडीशी वाईडिश. जर तो चेंडू परफेक्टली जर हातात असता निश्चित आपण बघितलं असतं इथे मात्र अजून एक विकेट मिळाली असती ती फुंडे संघाला. एवढा परफेक्ट थ्रो आपल्याला पाहायला मिळाला तो प्रथमेशकडून. एक षटक समाप्त होते आणि एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतो एकाकडेच्या मोबाईलमध्ये 4 धावा. ज्या फलंदाजाला आपण बघितलं बाद केलं ते गोलंदाज सत्यम भोईरने क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये आणि पहिलाच धक्का दिला तो बालाजी सरवली पाडा या संघाला. गोलंदाजी मार्कवर या संघाचा सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू येतोय, एक चांगला ग्रेट ऑलराऊंडर प्रथमेश म्हात्रे. प्रथमेश म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन ज्ञानेश्वर पाटील यांचं पुन्हा आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आगमन. खूप मोठी जबाबदारी पार पाडत असताना या स्पर्धेमध्ये मग तो ड्रिंक ब्रेकची सुद्धा जबाबदारी पार पडतो, फर्स्ट एड सुद्धा घेऊन जातो, दुपारची जेवणाची व्यवस्था करतो, रात्रीची जेवणाची व्यवस्था करतो आणि चहाची सुद्धा सोय करतो. थँक्यू DP. चांगला चेंडू तर आउटसाईड एज, मागे जातो चेंडू आणि फ्लाय होतोय चेंडू. तोपर्यंत क्विक सिंगल. धावा येणं गरजेचं आहे सरवली पाडा संघासाठी. धावा त्या कशाही येऊ, पण प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा इथे मात्र प्रयत्न सुरू आहे. अगदी बरोबर, धावा येणं गरजेचं आहे, मात्र सदर इथे धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतोय ते गोलंदाजांना
आणि याचं क्रेडिट आपण गोलंदाजांना देऊ शकतोय. ज्याप्रमाणे गोलंदाजी आपण पाहतो विकेट टू विकेट अगदी गोलंदाजी केली जाते आणि क्षेत्ररक्षकांची त्यांना चांगली साथ मिळते. रोहन ऑन स्ट्राईक आहे. धावसंख्या आपण धावफलकडे बघतोय एकूण 5 धावा. प्रथमेश ट्रॅक चेंज करतोय कारण लेफ्ट आर्म बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला आहे. 5 धावा, 1 गडी बाद. ओ द विकेट, शॉट ऑफ लेन, अप्रतिम चेंडू, कॉड बिहाइंड चा बिल. यस इट इज इनसाइड एज, खालची कड घेऊन चेंडू बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये, फलंदाज बाद. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. एजन गॉन. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच चहा पुरवला जातोय. धन्यवाद ज्ञानेश्वर पाटील. गरम चाय, थोडीशी चाय, सुस्ती बघाय. प्रसाद परब सर, चहाला वेळ नसते, मात्र वेळेला चहा हवाच. एकदम बरोबर. त्याने बघितलं की सातत्याने सर्व आमच्या या ऑफिशियलची दिवस रात्र मेहनत सुरू आहे. शेड्यूल आपण बघितलं तर मागचे काही दिवस आपण बघतोय की 3:30-4 सुद्धा वाजतात आणि अशा मोमेंटला चहा जर असेल ना तर काम करण्यात एक वेगळी मजा असते, की एक वेगळी तरतरी असते आणि ती मात्र ज्ञानेश्वर पाटील आमची पूर्ण करत असताना. थँक्यू DP. पहिला सफलता मिळते ती गोलंदाज प्रथमेश म्हात्रेला. फलंदाज एकूण बाद होते ते 2. धावसंख्या अत्यंत कमकुवत आहे, 5 धावा. शॉट ऑफ लेन, अप्रतिम डिलिव्हरी, बॉडी लाईन. काय चेंडू हाताळलाय, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि बरोबर नाकाच्या बाजून या चेंडूचा सुगंध देऊन गेलाय फलंदाजाला हा चेंडू. अगदी बरोबर आहे. नाकाच्या जवळून हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पुंडे उरण, मी मगाशीच उल्लेख केला होता की या संघाकडे गोलंदाजांचा तोफखाना आहे. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, ऑस्ट्रेलिया स्लॉक स्वीप, गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. मिड विकेटला खेळाडू नाहीये, याचा फायदा उचललाय आणि चेंडूला फेकून दिलाय बरोबर स्क्रीनच्या समोर. षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. अगदी जागेवरच खडे खडे हा फटका केलेला आहे. हिंमत दाखवली होती हा फटका खेळण्याची आणि क्रिकेटमध्ये हिंमतला किंमत आहे. किंमत रनांची वाढते. नाही, निश्चित अशा मुवमेंटला मी खरंच कौतुक करेन ते फलंदाज महेश पाटीलचं, ज्याने मात्र पूर्णपणे बघितलं की चेंडू स्लोअर वन आहे आणि प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने ओळखलं होतं की चेंडू कशाप्रकारे येणार आणि तसा फटका एक्झिक्यूट केला. पॉवर प्ले सुरू आहे, याचा फायदा उचलला आणि मिड विकेटला एक्झिक्यूट करत असताना षटकार वसूल केला. धावसंख्येत दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकावर. बघा ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू अक्षरशः खेचून काढलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. धावसंख्या 11, 2 गडी बाद. चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळणार सरोली पाडा विरुद्ध फुंडे. नेक्स्ट बॉल अगेन प्रथमेश म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेन पुन्हा दा, अवे फ्रॉम द बॉडी, अप्पर कट खेळायचा प्रयत्न वीरेंद्र सेहवाग स्टाईल, पण चेंडू अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. खूप चांगला चेंडू हाताळलाय कमबॅक करत असताना प्रथमेश म्हात्रे. एक फक्त चेंडू एक्सपेरिमेंट केला, ओव्हर पिच टाकला त्याने, थोडासा स्लो रन होता, त्या चेंडूवर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला, पण नंतर मात्र अजिबात संधी दिलेली नाही आहे पूर्णपणे या षटकामध्ये, ती म्हणजे प्रथमेश म्हात्रेने. चेंडू बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न, इनसाइड एज, इथे सुद्धा धाव मिळत नाहीये. ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजाची. एकच चेंडू, मी तोच उल्लेख करतो मग अशी एकच चेंडू जो खराब हाताळला, खराब म्हणणार नाही तर असं म्हणेन की मात्र एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला, प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयोगावर मात्र मोठा फटका मारला. तिथे मात्र 6 धावा खर्च झाल्या आणि या षटकामध्ये बाकी कुठल्याही चेंडूवर मोठा फटका मिळायला नाही आहे. ही मात्र हा कमबॅक आहे किंवा ही स्ट्रेंथ आहे ती म्हणजे प्रथमेश म्हात्रेची. अगदी बरोबर. जो षटकार खेचला गेला होता तोही चेंडू परब सर तेवढा खराब नव्हता, मात्र माझ्या मते तो फटका फलंदाजाने बनवला होता. 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांची समाप्तीनंतर आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती धावफलकावर 11 धावा. आपण अप्पर कटचा उल्लेख केला होता आणि मित्रांनो आजच्या दिवशी सेंचुरी पार्क या मैदानावर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेब अख्तर याच्या विरुद्ध सचिन तेंडुलकरने हाच फटका केला होता.
आणि ही गोष्ट 2003ची होती. हो निश्चितच, कोण विसरेल तो फटका, कोण विसरेल ती मॅच सुद्धा. सेकंड स्पेलमध्ये येतोय दुसऱ्या टप्प्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सत्यम भोईर. पहिले षटक हाताळलं, धावा खर्च केले, त्या 4 कंजूस गोलंदाजी आणि एक विकेट सुद्धा क्लीन बोल्डच्या स्वरूपात त्यांनी मिळवली होती. स्ट्राईक एंडला आपण बघूया, उजव्याचा फलंदाज आपण पाहत आहोत मैदानावर खेळतोय तो महेश भोईर. नॉन स्ट्रायकिंग एंडला महेश पाटीलला आपण बघतोय. 2 महेश एकाच संघाचे सरोली पाडा. पुढचा चेंडू, पहिला चेंडू या षटकाला राऊंड विकेट. कीपर क्लोज आहे, लिडिंग एज. फटका खेळायचा होता, कुठे चेंडू कुठे लागतो आणि कुठे उडतोय बघा. शॉर्ट मिड ऑफला कुठली चूक होत नाही आणि अप्रतिम झेल टिपलाय, फलंदाज बाद. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज, कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. खरं तर हा फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता आणि डबल मॅन्डेट फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. छोड दिया जाए या मार दिया जाए. नाही, फटका जर पुन्हा जर तू बघितलास ना सुभाष, तर असं झालंय की फटका खेळायच्या आधी म्हणजे फटका आधी त्याने खेळला, नंतर चेंडू वेगाने बॅटवर आला आणि त्यामुळे लिडिंग एज घेऊन चेंडू वरती उभा राहिला होता आणि अशा मुवमेंटला खूप चांगला झेल टिपलाय. इथे मात्र सत्यम भोईरने दुसरी सफलता आपल्या नावावर केली आहे. 2 गडी त्याने मात्र एकट्याने बाद केले आहेत. एकूण 3 गडी बाद झालेत. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर, थोडीशी कमकुवत आहे, अवघ्या 11 धावा धावफलकावर. 11 लॉस ऑफ 3. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन, या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर आय थिंक, कारण ग्रीन कॅप त्याच्या डोक्यामध्ये पाहायला मिळते. तो पहिले त्याच्यामध्ये फलंदाजी करतो म्हणजेच महेश पाटील. नॉन स्ट्रायकिंगला आले तो प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे नॉन स्ट्रायकिंग एंडला. सत्यम सज्ज पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. राऊंड विकेट मारा करेल लेफ्ट हँडेड बॅट्समन महेशसाठी. आउटसाईडला खेळायचा प्रयत्न, एकच मिळेल ती धाव या चेंडूवर, ती फलंदाज महेशला. धावा येणं गरजेचं आहे. धावा जर असतील तरच तुम्ही सेकंड इनिंगमध्ये फाईट करू शकता, स्ट्रगल करू शकता, झुंज देऊ शकता, पण धावा त्यासाठीच महत्त्वाच्या आहेत. थँक्यू DP, थँक्यू ज्ञानेश्वर पाटील. 3 कप चहा पाजल्याबद्दल थँक्यू, कारण गरज आहे आणि सर्व व्यासपीठातसुद्धा तो सर्वांची काळजी घेतो आहे. धावसंख्या धावफलकर 12 धावा. थोडीशी सावध सुरुवात पाहायला मिळते विकेट्स गेल्यानंतर आणि तुम्ही पाहतात की थंड वातावरण आहे, थोडंसं धुकंसुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. अशा मुवमेंटला धावा येत नाही आहेत सरोली पाडा संघासाठी. हो, चांगला चेंडू होता पण किंचितच्या बाहेरून जातोय चेंडू आणि तोपर्यंत धावून 1 धाव होते पूर्ण केले. इथे मात्र वाईट +1 अशा 2 धावा ॲड केल्या धावफलकावर. लाईन थोडीशी चुकली, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. आणि बघ ना, तुला लाईटच्या समोर सुद्धा पाहायला मिळते की धुक्याचं प्रमाण आता हळूहळू वाढत चाललं आहे. त्यामुळे आउटफील्डला जे आपण बघतो की थोडं ग्रास आहे, त्यामुळे दमटपणा आहे आणि ड्यू फॅक्टरचा फायदा गोलंदाज इथे उठवतोय. अगदी बरोबर. ओस आपण पाहतोय, लेकिन ओस चाटण्याचे पॅच बुजणेवाले नाही. एकेरी दुहेरी धावेने काही होणार नाही, मोठे फटक्यांची पेरणी करावी लागेल. हो निश्चितच. अजून एक खूप चांगला शब्द आहे हिंदीमध्ये, शबनमगिरी आहे. चांगला फटका खेळायचा प्रयत्न, त्या ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचा टायमिंग होत नाही आहे. चेंडू बॅटच्या खालून निघून जाते, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये, दोन्ही षटकांमध्ये. पहिल्या षटकातसुद्धा अवघ्या 4 धावा पॉवर प्लेमध्ये 1 गडी बाद केला आणि या षटकातसुद्धा त्याच प्रकारची गोलंदाजी किंवा ते षटक पुन्हा एकदा रिपीट होते की काय अशी मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ती सत्यम भोईरची. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करताय चेंडू हवेमध्ये. लॉंगला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेलाय, जज करतोय आणि इथे काय होतंय, सेकंड अटेम्पमध्ये सुद्धा चेंडू त्याच्या हातात मिळत नाहीये त्याला. प्रयत्न चांगला होता आणि या स्पर्धेत आपण बघितलं, या स्पर्धेत असं काय असं म्हणणार नाही, पण रजनी क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा असं बघतो की चेंडू जर जास्त उंच गेला असेल ना, त्याच्या खाली येऊन कॉन्सन्ट्रेट करून चेंडू पकडणं तेवढं इझी नाही आहे रात्रीच्या क्रिकेटमध्ये. पूर्णपणे सहमत आहे प्रसाद परब सर आपल्या मताशी. कारण फ्लेडलेसमध्ये जर उंच चेंडू असेल तो तेवढा जज करणे आणि झेल घेणं खूप अवघड असतं. पण यानंतर मात्र क्षेत्ररक्षक कुठली सबब देऊ शकत नाही, कारण चेंडू त्याच्या हातामध्ये आला होता, फक्त तो ते ग्रीप झाला नाही, चूक त्याच्याकडनं झाली आहे. 2 धावा मिळतात त्या चेंडूवर महेशला. धावसंख्या 16 धावा. खोदून काढायचा प्रयत्न, पण काय डिलिव्हरी होती.
पहिल्या षटकाची पुनरावृत्ती मी यासाठीच म्हटली की पहिल्या षटकात सुद्धा ते असा चेंडू हाताला होता, क्लीन बोल्ड बाद केलं होतं, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं परफेक्ट यॉर्कर. अजून एक धक्का दिलाय. एकूण जर त्याची गोलंदाजी आपण बघितली तर 3 धक्के दिलेत, ते म्हणजेच सरोली पाड्या संघाला गोलंदाज सत्यम भोईरने. अगदी बरोबर. आणि याच विकेटचा मी दुसरा कुठला शब्द वापरणार नाही, एकच शब्द वापरेन सर, सत्यम शिवम सुंदरम. क्या बात आहे. मला असं वाटतं आता सिद्दीक भावे यांच्या जे डिक्शनरीतले शब्द आहेत ना त्याच्या मागोमाग तुझा निश्चितच नंबर लागतो आणि ज्याप्रमाणे तू कॉमेंट्री करतोय खूप सुंदर शब्दांकन त्याच्या माध्यमातून ऐकायला मिळते. सुभाष धुमाळ थँक्यू. 3 विकेट्स घेतले सत्यम भोईरने, चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये आणि पहिल्या षटकात सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज किंवा लेफ्ट आर्म खेळाडू क्रिकेटच्या विश्वामध्ये येऊन काय करू शकतात. एक तर ते जन्माला येत असताना निश्चितच नॅचरल ताकद घेऊन जन्माला आले असतात, एक नैसर्गिक ताकद त्यांच्याकडे असते आणि क्रिकेटच्या विश्वात जेव्हा ते पाऊल ठेवतात तेव्हा ती ताकद त्यांची द्विगुणित होते आणि ती ताकद मला पाहायला मिळते ती सत्यम भोईरच्या गोलंदाजीमध्ये. 2 लेफ्ट आर्म गोलंदाज संघामध्ये आहेत, एक तर प्रथमेश म्हात्रे आहे आणि सत्यम भोईर, जे मात्र एक वेगळीच छाप सोडत आहेत सरोली पाड्याच्या संघाच्या विरुद्ध या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये सुद्धा. आणि एकंदरीत आपण याबद्दल असंही म्हणू शकतोय की लेफ्ट इज राईट, कारण लेफ्टी गोलंदाजाने राईट कामगिरी केलेली आहे. हे आपण पाहू शकता जोरदार अपील आणि यस आणखीन एक फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या अस्त्र्याला. अंजूर गावात रंगडाव क्रिकेटचा धुवाचा, क्रिकेटचे महाबली गांगवतील मैदान, खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान, The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान. फलंदाज LBWच्या सुरुवात बाद झाला पण नॉन स्ट्राईक एंड आल्यानंतर तो स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा गेला. LBWचा रिव्ह्यू लेग बिफोर विकेटसाठी रिव्ह्यू घेतला आहे. बघा तुम्हाला वेळेवर तो रिव्ह्यू घ्यावा लागेल पण आम्ही हा निर्णय सोबत टेक्निकल टीमकडे आमच्या GTCमध्ये आणि त्याचबरोबर आमच्या पंचांकडे सुद्धा की तुम्हाला जाऊन तिथे चेक करावं लागेल हाय फॅक्टर काय, इम्पॅक्ट काय आहे. पंचांनी तर मात्र निश्चित ताबडतोब LBW दिला आहे आणि त्याचबरोबर शुभम लगेच गेला होता स्ट्राईक एंडकडे की कन्फर्म करण्यासाठी की चेंडू बरोबर पिचिंग कुठे झाला आहे, कुठे माझ्या पायाला लागला असताना स्टंपच्या समोर मी होतो की नाही, ह्या गोष्टी त्याने कन्फर्म करण्यासाठी बलंदाजाकडे गेला होता आणि त्यानंतर मात्र दोघांनी डिस्कशन करून मात्र पंचांकडे निर्णय दिला आहे की आम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. नक्कीच लेग बिफोर विकेट अर्थात पाचेच्या रूपाने फलंदाज बाद आहे की नाही ते पाहायचं आहे आणि पाचेत च्या रूपाने पाहूया फलंदाज बाद होतो की नाही. मात्र पाचीत शब्द आलेला आहे आणि पाचीतवरून आणखीन एक रेकॉर्ड मला आठवतोय, कारण पाचीच्या रूपाने क्रिकेट विश्वामध्ये पहिला फलंदाज जो कोणी बाद दिला गेला असेल तो पाकिस्तानचा शोएब मलिक. पाकिस्तानच्या शोएब मलिक या फलंदाजाला सर्वप्रथम लेग बिफोर विकेटच्या रूपाने 3ऱ्या पंचाने बाद घोषित केलं होतं. ही प्रणाली मात्र खूप चांगली अवगत झाली आहे. LBWचं तुम्ही डिआयज बघू शकता आणि खास करून टेनिस क्रिकेटमध्ये बघा ब्ल्यू 3 लाईन्स पाहायला मिळतात, हिटिंग, इम्पॅक्ट लाईन, इन लाईन आणि ओरिजिनल डिसिजन आउट म्हणजेच फलंदाज जावं लागेल पॅव्हलियनमध्ये आणि फलंदाज बाद. ब्युटिफुल डिलिव्हरी बघा, ब्युटिफुल तुम्हाला हे ॲनालिसिस पाहायला मिळतात. बाजूला विकेट्स, हिटिंग, इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन, 3 ब्ल्यू लाईन्स आहेत आणि ओरिजिनल डिसिजन काय आहे तर फलंदाजाला ऑलरेडी पंचांनी आउट घोषित केलेला आहे. अगदी योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय, कारण बरोबर चेंडू एसट्यानं जाऊन धडकला असता आणि पंचाच्या मनात कुठलीही शंका नाही. अंपरका डिसिजन स्प्राईट जितना एक क्लिअर आहे. मला आठवतं की TDPL सीझन 1 पार पाडलं, प्राईड डिस्ट्रिब्युशन चालू असताना मला सूरजशी बोलावंसं वाटलं. सूरजला मी विचारलं की बाबा यासाठी नक्की काय केलंस तू. सर म्हणतो की भरपूर मेहनत घेतली, भरपूर आम्हाला या गोष्टीसाठी इकडे तिकडे फिरावं लागलं आणि ही गोष्ट आम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवायची होती किंवा GTC लाईव्हच्या माध्यमातून ती गोष्ट आम्हाला करून दाखवायची होती आणि ती मात्र त्यांनी करून दाखवली आणि TDPLमध्ये सर्वांची मनं जिंकली ती GTCने. षटक क्रमांक 3 पूर्ण झाले, धावसंख्या 16 धावा, 5 गडी बाद. थोडीशी नाजूक अवस्था आहे, बघायचं आहे ती मात्र नंतरच्या 3 षटकांमध्ये सुधारणार का सरोली पाड्याची, याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन येतील आमचे समालोचक मित्र. या आपण ऐकूया सुभाष धुमाळ यांचा आवाज. धन्यवाद परब सर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय दयनीय अवस्था आपण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स सरोली पाड्या संघाची. यावेळी पटकनचा फटका, चेंडू हवेमध्ये होता, संधी तर होती मात्र संधीचं तिथे सोनं करता आलं नाही आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावे ते पूर्ण करतायत. या 2 धावेने बालाजी स्पोर्ट्स सरोली पाड्या संघाची धावसंख्या वाढून होते ती धावपलीकडे 18 धावा. अजूनही धावांसाठी संघर्ष करताना आपण पाहतो बालाजी स्पोर्ट्स सरोली पाड्या संघाला. या स्पर्धेमधील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जर विक्रमाचा
उल्लेख करायचा झाला तर तो विक्रम अजूनही गौरव इंटरप्राइजेस बादवड संघाच्या नावे आहे, ज्यांनी 6 षटकामध्ये तब्बल 120 धावा कुठून काढल्या होत्या. तर लॉस स्कोर ऑल आउट यंगस्टर वाहल जो 27 धावांवर गारद झाला होता. यावेळी स्विंग अँड मिस सुरेख चेंडू. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावपलीकर 18 धावा हे आपण पाहू शकता. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने बोलतोय. सत्यम भोईर यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करताना आपला कोटा पूर्ण केलेला आहे. प्रथमेश मात्रे आपल्या स्पेलमधील दुसऱ्या षटकात हलतोय. यावेळी चेंडू हवेमध्ये होता मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर आहे. दुरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर झेपावेल, चेंडू फेकी करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करतील फलंदाज. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान काटई विपक्ष सोनेकामाता मालोडी या दोन संघामध्ये. काटई विपक्ष मालोडी पुढील लढत आपण पाहणार आहोत. यावेळी समोर खेळलेलं आहे 20 मध्ये एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडस केलं गेलं नाही. तर जय हनुमान काटई संघाचा संघनायक आणि सोनेकामाता मालोडी संघाचा संघनायक आपण टॉससाठी आमच्या VIP टाईसवर यायचं आहे. पण निश्चित म्हणे की मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे येणाऱ्या 3 तारखेकडे. 3 तारखेला जो आपल्याला सामना पाहायला मिळणार तिथे त्या सामन्याकडे लक्ष लागलं आहे सर्वांचं. ठाणे वर्सेस रायगड. यावेळी करारा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि इथे मात्र फक्त एकच धाव. कपिल पाटील आपण पाहतोय सध्या फलंदाजीला आलेला आहे. देखिए बिल्कुल जकड़ के रखा है. अभी भी सुभाष धुमाल ने बताया कि टेनिस क्रिकेट में 1 मार्च को दीपेश माली ने सूरज जोशी को सबसे ऊंचा 6 लगाया था, सबसे लंबा. इस मरतबा खेल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ और 6 रन. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय वाह. मंत्री चषक ठेवला कपिल पाटिल चषक ठेवलाय नावा. के सम्मान में खेली जाने वाली स्पर्धा और इस शॉट को भी खेला है कपिल पाटिल ने, बैट्समैन कपिल पाटिल. क्या बात है, क्या कोइंसिडेंस है. इस शॉट को भी खेला है कपिल पाटिल ने. 4 षटक देखिए संख्या. आखिरी अनाउंसमेंट है टॉस के लिए. जय हनुमान स्पोर्ट काटई के कैप्टन और सोनिका माता मालोडी के कैप्टन दोनों को लास्ट ऑफिशियल कॉल दिया जा रहा है. टॉस के लिए पहुंच जाना है. दिस इज द फाइनल अनाउंसमेंट. लेकिन आपको पता चाहिए सुभाष धुमाल, जय दुर्गा काटई लिखना है वहां पर. जय दुर्गा काटई बनाम जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटई या नावाने हा संघ इथे खेळणार आणि त्याचबरोबर मालोडी संघाची संघनायक आपण सुद्धा. 1 मीटर का जो शाहिद अफरीदी ने 6 लगाया था जोहान्सबर्ग में, वो तारीख थी 17 मार्च 2013. येस दोन्ही आणि captain इथे येत आहेत. शाहिद आफ्रिदीचा आज जन्मदिवस आहे कारण आजच्या दिवशी 1980 मध्ये बूम बूम शाहिद आफ्रिदीचा जन्म झाला होता. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये स्क्वेअर लेग रिजनमध्ये सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP Thane Jilla. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. 6वा फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे आणि धावसंख्या पाहतोय ती धावपलीकडे 27 धावा. आणि या स्पर्धेमधील निचंक सांघिक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम पाहायचा झाला तर तो यंगस्टर वाल संघाच्या नावे आहे, जो संघ 27 या धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. आणि सध्या आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या बालाजी स्पोर्ट्स सरवली पाड्या संघाच्या धावसंख्या 27 आहे. राहुल मात्रे यांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केलेला आहे. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. कपिल पाटील डायरेक्ट निशाणा आणि मैदानी पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांकडे कॉल केलेला आहे.
दोनों कैप्टन मालोडी स्पोर्ट्स के कैप्टन और काटई के कैप्टन पाहूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय येतोय. डिसिजन इज पेंडिंग. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील असा एक विक्रम आहे. भारताचे कपिल देव निखंज 131 कसोटी सामने खेळले होते आणि आपल्या क्रिकेट करिअरमध्ये ते कधीही रनआउटच्या रूपाने बाद झाले नव्हते. आणि इथे रनआउटचा निर्णय नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मैदानी पंचांनी सोपवलेला आहे. नॉट आउट. खेलोड आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतायत 28 धावा. पाचवं षटक मार्गस्थ आहे. राहुल मात्रे पाचवं षटक अदलतोय पुंडे उरण या संघाकडून. व्यापीट करून वलताना राईट मोर द स्टंप. यावेळी करारा ऑब्रॉयचा फटका डीप मिड ऑफ रिझनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावांसाठी अक्षरशः झगडताना संघर्ष करताना पण पाहतोय बालाजी स्पोर्ट्स सरवली पाड्या सांगला. आणि त्याचं कारण अतिशय सुरेख गोलंदाजी टिचून मारा सर्वच गोलंदाजीने केलेलं आहे. आणि पुंडे उरण संघ याच गोलंदाजीसाठी खरं तर ओळखला जातोय. फुलटा चेंडू होता. एक्स्ट्रा कोरिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक का प्रयत्न करतोय या मात्र हे आपण पाहू शकता. स्लॉट फी वर्क 1 का 4 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढून झाली. ते धावपैकीवर 33 धावा. कपिल पाटील एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे आणि 12 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये एक उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. यावेळी मात्र चेंडूला फिरकून दिलेलं आहे. व्हॉट अ शॉट. कपिल याने चेंडूला पाठवलेलं आहे सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश दागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. संघ अडचणीत सापडला असताना अतिशय सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या इनिंग वर नक्कीच या इनिंगला पाहून मला स्वराज्य चषक खाडीची इनिंग आठवते, जेव्हा संघ अडचणीत असताना कपिल पाटील याने अशाच प्रकारची फलंदाजी केली होती. जीटीसी के कैमरामैन कॉर्डलेस कैमरामैन यावेळी अतिशय वेगवान चेंडू आणि अगदी बुंध्यामध्ये चेंडू होता हाताळला होता. यॉर्कर लेनचा चेंडू होता. तर निर्धाव चेंडूने 5व्या षटकाची समाप्ती झालेली आणि 5 षटकाची समाप्तीनंतर बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाड्या संघाची धावसंख्या धावपलकावर 6/39. धन्यवाद सुभाष धुमाल. इस वक्त हम नया आविष्कार एवन जोड़ी का हाइड्रोलिक टॉस बॉक्स डेक टॉस बॉक्स में, और आज हमारे बीच आगासन के मशहूर उद्योगपति संतोष भेड़ेकर साहब है, मोस्ट वेलकम. प्रदीप डाकी साहब टॉल मैन बिग बट, और दोनों कैप्टन हैं काटई के और मालोडी के. आइए मैं सिक्का आपको बताता हूँ. एक तरफ यहाँ नहीं बल्कि सारे भारत में धूम मचाने वाली जोड़ी एवन जोड़ी नीलेश पाटिल सुकेश डाकी. एक तरफ सम्माननीय केंद्रीय मंत्री
कपिल पाटिल की तस्वीर, आपको या तो साहेब कहना है या तो एवन जोड़ी कहना है। एवन जोड़ी। एवन जोड़ी कहना है काटई के कैप्टन का। आया साहेब है, टॉस को जीता है मालोडी के कैप्टन है। आपको रुके रहना है, विशेष धन्यवाद। नाणेफेक जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. कसा वाटतो केंद्रीय राज्यमंत्री चषकमध्ये? खूप मजा आली खेळायला पहिली मॅच. क्षेत्ररक्षण घ्यायचे मागे काय उद्देश आहे? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी सावरमध्ये किती? 50च्या आत. कुठले गोलंदाज आहेत जे पॉवर प्लेमध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी करतील? स्वराज आहे, विशाल आहे, नीलू आहे आणि दुसरा एक ज्युनियर विशाल आहे. एवन जोड़ी ने ये जो शो आणलाय, ये जे ग्लॅमर आहे, फ्लड लाईट आहे, स्टँड आहे, अट्रॅक्शन आहे, याबाबत काय ही तुमचे मत आहे? स्पर्धा तर खूप सुंदर होते आणि खेळायला पण मजा येते. कुठला चेंजेस आहेत संघामध्ये? नाही, सेम संघ राहील. अटीतटीचा सामना होईल? हो, नक्कीच. ऑल द बेस्ट. काटाई बिलॉंग फ्रॉम भिवंडी ग्रामीण. टॉस जिंकला असता ते काय करते? पहिल्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, या मॅचमध्ये सुद्धा क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. आता तुम्हाला फलंदाजी भेटली, काय बी प्लान असेल आणि किती धावा बनवणार? आता ग्राउंडमध्ये थोडं धुकं पण आहे, त्यामुळे 50 ते 55 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिल्या मॅचमध्ये संघ नायक फुटाणेंनी चांगली फलंदाजी केली होती. या मॅचमध्ये कशी स्टार्ट राहणार? बघूया आता किती स्कोअर होतं. शक्यतो मला तर वाटतं पहिले 2 ओव्हर जरा सांभाळूनच खेळावं लागेल, कारण आता इथे 70 मारण्याचा विचार नसेल आमचा. 55 पर्यंत आधी जाण्याचा प्रयत्न करू. काय एवन जोडी महाराष्ट्राची एवन जोडी आहे? हो, नक्कीच नक्कीच. आणि या स्पर्धेमुळे खूप त्यांचं पण नाव झालेलं आहे आणि ही स्पर्धा खेळावी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. आणि मागच्या 8 दिवसापासून तुम्ही एन्जॉय करता, कसा एन्जॉय केला केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022 अंजुरला? भरपूर एन्जॉय केला. आमच्या विभागात सुद्धा एक टायगर नाईट स्पर्धा चालू आहे, पण आम्ही अधूनमधून इकडे याही मॅचेस बघतो आणि त्याही मॅचेस बघत असतो. आणि नक्कीच इथे आम्ही सुद्धा लास्ट इयरला पण आलेलो, मला तर वाटतं ठाणे रायगड बघण्यासाठी. आणि यावर्षी आमचे काशीनाथ दादा यांनी इथे एंट्री केलेली, आधीच आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला यावर्षी इकडे खेळायचं आहे म्हणून. समोरचे टीमचा आणि तुमचा या सीझनला कुठला मॅच झाले? नाही, बिलकुल नाही. असं भिवंडी संघ आमच्याकडे कमीच असतात. म्हणजे एक बघितलं तर भावेश पवारचा संघ असतो जास्त, बाकीचे कोणते संघ नसतात त्या एरियामध्ये. आणि आता कोण आहे समोर? मालोडी आहे मला तर वाटतं. आणि त्यांचे आमचा सामना कधीच, भिवंडी आणि आमचा सामना कधीच झालेला नाही आहे. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज मालवडी वन द टॉस, इलेक्टेड बॉल फर्स्ट. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. साहिल म्हात्रे शेवटचं षटक घालण्यासाठी आलेलं आहे. यावेळी चेंडूला कव्हरेजमध्ये टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक डीप कव्हरला सज्ज आहे. अतिशय वेगवाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज कपिल याची गेली संपुष्टात. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तर मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाने मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. हे आपण पाहू. एक बाईकची चावी आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आलेली आहे. ज्या वाहन चालकाची असेल त्याने ती घेऊन जायची आहे. होंडा बाईकची चावी आहे. फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. कपिल पाटील याची केली संपुष्टात. सातवा फलंदाज बाजून पॅनलमध्ये परतलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 48-48. या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला दाखवल्या जात होत्या.
नवीन फलंदाज शिवाजी पाटील आलेला आहे. 9व्या क्रमांकावर खेळण्यासाठी तो आलेला आहे आणि तलाकाटचे फलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवर. टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप आपल्याला पाहायला मिडल ऑर्डरमध्ये थोडंफार संघर्ष करताना आपण पाहिलं होतं कपिल पाटील याला. यावेळी समोर खेळलेला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. हा षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. वाकई में कपिल पाटिल साहब का ताल्लुक दीवा से है और कहते हैं कि हवा और दीवा को रोकना बहुत मुश्किल रहता है. भले से दीवा बाहर चली गई लेकिन दीवा की झलक हर मैच में. दिवा बाहेर गेली मात्र केंद्रीय राज्यमंत्री चषकाची हवा सध्या सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. शुभात धुमाल, देखना है कि डायरेक्ट हिट लगा. यहाँ अंपायर लेग अंपायर क्या कह रहे हैं? पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. शुभात धुमाल, आपको तो याद होगा कि जब ZP कप होता था तो दीवा स्पोर्ट, दीवा, मुंडोरा और हमारे साथी कमेंटेटर शशिकांत मात्रे, ये जो एटमॉस्फियर रहता था उसको भूला नहीं जा सकता है. नक्कीच हे आपण पाहू शकता. बाप्पा मोरया आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतला. तर अशा प्रकारे या इनिंगची समाप्ती झालेली आहे. निर्धारित 6 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाड्या संघाने आपल्या धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात धाव जिंकल्या. त्या अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते प्रतिस्पर्धी फुंडे उरण या संघासमोर. हे आमचं VIP डाईचं दृश्य पाहू शकता. हा स्कोर कार्ड आपण पाहू शकता. एकमेव फलंदाज कपिल पाटील ज्याने 25 धावांचं योगदान दिलेलं आहे. इतर फलंदाजांची जर कामगिरी पाहिजे झाली तर 3-0, 2-9, 4-0 एखाद्या शेऱ्याचा पिनकोड भासावा असा स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. हे गोलंदाजीचं अनालिसिस आपण पाहू शकता. पुंडे उरण संघाकडून सत्यम भोईर याने फक्त 9 धावा खर्च करून 2 षटकामध्ये 4 विकेट चटकवल्या होत्या. प्रथमेश म्हात्रे याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळली होती. ते 2 षटकात आली होती. 1 विकेट चटकवलं होताना 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर राहुल म्हात्रे हा एक सफल गोलंदाज आपण पाहिला होता. 36 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी फुंडे उरण संघाला. यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत जयदुर्गा काटे विपक्ष सोनेकोमाता मालोडी आणि त्यानंतरचा सामना कदाचित आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी खाडी विपक्ष स्वराज्य 11 डोले या 2 संघामध्ये. हे आपण
यानंतर सामना आपण के गटामधील के ग्रुपमधील जयदुर्गा काटे विपक्ष सोनिकामाता मालोडी या दोन संघामध्ये पाहणार आहोत. आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल ग्रुप एलमधील गावदेवी खाडे विपक्ष स्वराज्य डोले या दोन संघामध्ये. स्वराज 11 डोले विपक्ष गावदेवी खाडे काटे विपक्ष मालोडी या संघानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. सर्वांचं पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022मध्ये सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीतील एक अतिशय महत्त्वाचा सामना आपल्या समोर रंगतोय. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि फुंडे उरण या दोन संघांदरम्यान. फुंडे उरण संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला होता तो चांगला ठरला आहे त्यांच्यासाठी. गोलंदाजी फार छान पाहायला मिळाली. मात्र कपिल पाटीलनं कमालीची फलंदाजी केली. शेवटच्या काही षटकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याने धावा कुठून काढल्या. विशेषतः शेवटच्या 2 षटकांमध्ये 29 धावा सरवलीपाडा संघानं जोडल्या. कपिलचं योगदान 25 धावांचं राहिलं आणि त्याच्याच खेळच्या जोरावर 56 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. 57 धावा बनवायच्यात विजयासाठी 6 षटकांमध्ये. या मॅचमध्ये फुंडे उरण संघाला दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघानं ज्या पद्धतीनं कामगिरी केली पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये निश्चितच बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का देखील त्यांनी दिला असं मी म्हणेन. यानंतर आणखी 2 सामने होणार आहेत आणि स्वराज 11 ढोळे संघाचा सामना देखील होणार आहे. अगदी बरोबर. स्वराज डोले या संघाचा सामनाही देखील आज होणार आहे. गावदेवी खाडे विपक्ष डोले हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत फुंडे उरण टीमच्या माध्यमातून. प्रशांत घरत आणि प्रथमेश म्हात्रे. गोलंदाजीला सुरुवात करेल प्रशांत म्हात्रे. प्रशांत घरत फलंदाज आणि प्रशांत म्हात्रे गोलंदाज. थोडंसं वॉर्मअप करतोय गोलंदाज. मात्र वेळ फार महत्त्वाची असणार आहे. वेळ सुरू झालेली आहे. गोलंदाजाने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. वेळ सुरू झालेली आहे आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. असं म्हणतात की लोहा लोही को काटता है हिंदीमध्ये म्हणतात. तर डायमंड कट्स डायमंड. येथे प्रशांतच्या समोर प्रशांत आलाय. पाहायचं काय घडते. कुठला प्रशांत कुठल्या प्रशांतला शांत करतो. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर सुरेख फटका. बॅकफुटला जाऊन पंच केला इनफिल्डच्या वरून. 3 खेळाडू पाठलाग करतायत मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कधी नहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. कपिल पाटील अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या अगदी मागे गेला होता बॅकफुटला आणि जागा बनवली होती हा फटका खेळण्यासाठी. कारण पॉवर प्लेचं षटक आहे. बहुतांशी क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आहेत आणि इनफिल्डच्या वरून हा फटका खेळला होता. स्वीपर करून सीमापार चौकार. येस, हे डेलिब्रेटली प्लेड इट ओव्हर द इनफिल्ड. चांगला बाउन्स बॉल हवेत जरूर होता परंतु फिल्डर थोडासा दूर होता त्या ठिकाणी. बॅकवर्ड ऑफ द पॉईंट हलक्या हातानं बॉल तटवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. सिंगल प्राप्त केली जाते. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला गोलंदाज प्रशांत म्हात्रेकडून. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. स्ट्राईक असणार आहे प्रथमेश म्हात्रेकडे. 57 धावा बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. 9.50च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडायच्या आहेत. इथे सुरुवात फार महत्त्वाची असणार आहे. पहिली 2 षटकं
विशेषतः गोलंदाजी करणाऱ्या सरवली पाडा संघासाठी पॉवर प्लेमध्ये जर तुम्ही धावसंख्या दाबून ठेवलीत किंवा गडी देखील बाद केले काहीसे तर निश्चितच एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळू शकतो. परंतु पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जर 25-30 धावा फलंदाजांनी जोडल्या तर मात्र फार कठीण असणार आहे या धावा डिफेंड करणं सरवली पाडा संघासाठी. अगदी बरोबर उल्लेख केला. पॉवर प्लेचे षटके दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण षटके असणार आहेत. फ्लिक केलाय अपिश फटका, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त फिल्डिंग, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. गुड क्रिकेट ऑल अराउंड. महेश एक अतिशय जुना जाणता खेळाडू आहे. काय जबरदस्त फिल्डिंग एफर्ट त्याने दाखवलाय. नक्कीच अगदी दूरवरून चेंडूवर झेपावला होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण अगदी एका हाताने क्षेत्ररक्षण करताना तो दिसला होता. फलंदाज सर्वच क्रिकेट रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. ज्या पद्धतीनं क्लासिक फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. फ्रंट फुटला येऊन हलक्या हातानं पुश केलाय फक्त आणि विथ द स्ट्रोक धाव ठोकली आहे फलंदाजांनी. अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट केली गेली आहे. नक्कीच पुश करो खुश रहो असं चित्र मागील चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी फटका खेळल्यानंतर रन घेण्यास त्याने सुरुवात केली होती आणि रनही कंप्लीट केली होती. चेंडूच्या मेरिटवर फलंदाजी करण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत झालाय. जास्त धोका न पत्करता चांगल्या वेगानं धावा जमा करायला सुरुवात केली आहे दोन्ही सलामीवीरांनी. 5 धावांवर प्रशांत खेळतोय आणि प्रथमेशच्या बॅटमधून 3 धावा आलेल्या आहेत. 4 चेंडूंमध्ये धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. सुरेख बॉल यावेळेस यॉर्कर लेंथ होता. हलक्या हातानं तटवलाय ऑन साईडला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज फार क्विक आहेत. अगदी बरोबर. दोन्ही फलंदाज रन घेण्यासाठी हरण बनत आहेत. चांगली रन बिटवीन द विकेट आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. चांगला ताळमेळ पाहायला मिळते. चांगली कॉलिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक देखील खरं तर चुका फारशा करत नाहीत, परंतु तरी देखील सिंगलचं रूपांतरण 2 धावांमध्ये केलं जातं आहे. म्हणजेच क्षेत्ररक्षकांना आणखी जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो सुरेख बॉल होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी दिली गेली आहे. बॅट्समनला बीट केलं गेलं आहे. थर्डमॅनच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. हा एक रिस्की स्ट्रोक होता. नशीबवान ठरलाय फलंदाज की एज लागली नाही, नाहीतर विकेट किपर किंवा शॉर्ट थर्डमॅनचा जो फिल्डर त्याच्या हातात झेल तेथे गेला असता. डॉट चेंडूची सांगता आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या बिनबाद 10. 10 धावा धावफलकर झलकले गेलेले आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. प्रशांत खेळतोय वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. त्याने 4 चेंडूचा सामना केलेला आहे आणि त्याच्या जोडीला त्याचा सहकारी फलंदाज प्रथमेश खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. त्याने आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलेला आहे. क्वालिटी क्रिकेट पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. खरं तर गोलंदाजी देखील आपण पाहिली की गोलंदाजाने देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि अधूनमधून थोडा एक्स्ट्रा बाउन्स देखील त्याला मिळत होता. पण तरी देखील 10 धावा फलंदाजांनी जमा केलेल्या आहेत. विशेषतः रनिंग बिटवीन द विकेट्स एक चर्चेचा विषय राहिला पहिल्या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर चौकार देखील आला होता. बॅकफूट पंच प्रशांत खरतच्या बॅटमधून. 7 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिले. 4 चेंडूंचा सामना केलाय. नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये A1 जोडीचे सिलेदार निलेश पाटील यांचे बंधू कुमार पाटील यांना आपण पाहू शकता. त्यांची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. अगदी बरोबर. काल देखील आपण या गोष्टीचा उल्लेख केला होता की A1 जोडीच्या सोबतीला आपण पाहतोय की कुमार पाटील साहेब असतील किंवा त्याचबरोबर दयानंदजी म्हात्रे असतील, परेशजी असतील, ह्या लोकांनी फार चांगली साथ त्यांना दिलेली आहे आणि श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर यांची मोलाची साथ मिळालेली आहे आणि त्यामुळेच एक भव्य दिव्य क्रिकेटचा हा सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगतोय. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय लेफ्ट आर्म गोलंदाज महेश पाटील. अकुट टप्प्याचा बॉल, जबरदस्त पुलचा फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. कडक है बॉस. षटकार. साहेब केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या A1 जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या A1 जणू काही हा फटका खेळण्यासाठी हा फलंदाज तयारच होता. अकुट टप्प्याचा चेंडूला पूल केला होता. कडक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कडक चहा मूड बनवतोय आणि कडक फटका मूड बनवताना
सोनू डाकी देखील या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेत आहेत. आपला सोनू नक्कीच त्याची विशेष मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. आणखी काही नावं आहेत, ती नावं देखील आम्ही क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा जरूर प्रयत्न करू. मात्र काय सुंदर फटका पाहायला मिळाला डावखुरा फलंदाज प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकर होता, लूज बॉलनं सुरुवात केली गोलंदाज महेश पाटीलनं. महेश अतिशय अनुभवी गोलंदाज आहे आणि निश्चितच जसं जसं तुमचं वय होत जातं तुमची गती थोडी कमी होत जाते आणि जर जास्त गती तुमच्याकडे नसेल तर मात्र आखोट टप्प्याचे चेंडू टाकणं म्हणजे कुठेतरी तुम्ही फलंदाजाला एक पर्वणी देत आहात. अगदी बरोबर. आणि त्या पर्वणीचा स्वीकार मात्र फलंदाजाने दोन्ही हाताने केला होता मागील चेंडूवर. षटकरीने स्वागत केलेलं आहे महेश पाटील या गोलंदाजाचं. सरवलीपाडा टीमच्या कॅप्टनला विनंती असेल स्पीडअप करायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. 16 धाव फलकावर कंट्रोलमध्ये दिसत आहेत दोन्ही सलामीवीर. बॉल खाली राहिलाय, दुरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागली होती मात्र नशिबाची साथ मिळते. सुदैवी ठरतोय फलंदाज की हा बॉल एस्टॅनवर आला नाही, नाहीतर प्लेट ऑन झाला असता. अगदी बरोबर. आणि ही चित्र बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळते की बॅटला लागून चेंडू एस्टॅनवर फलंदाज ओढून घेतात, मात्र यावेळी सुदैवी ठरतोय तो फलंदाज आणि दुर्दैव ठरतोय तो गोलंदाज. भरपूर अपेक्षा आहेत गोलंदाज महेशकडून टीम बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडाच्या कॅप्टनला, कारण हा एक असा गोलंदाज आहे जो विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून ओळखला जातो आणि खऱ्या अर्थानं ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे. गडी बाद करावे लागतील, टार्गेट जास्त मोठं नाही आहे, फक्त 57 धावा बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त फटका, फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केला इनफिल्डच्या वरून, दमदार हिट, 4 धावा. मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाचा, क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय मिडॉपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. विड्थ होती थोडी आणि थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिडल ऑफ द ब्लेड चेंडू घेतलाय फलंदाजानं, सरळ बॅटचा प्रहार केला आणि समोरच्या बाजूने एक दिलखेचक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह 4 धावांसाठी. या इनिंग्समधील दुसरा चौकार. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाजी केली जात आहे, क्लासिक बॅटिंग आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली बिनबाद 20. यावेळेस पुन्हा एकदा हवेत आहे बॉल, तेथे प्रोटेक्शन आहे, लॉंग ऑफला फिल्डरला बीट करून बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. पुन्हा एकदा मिळतोय चौकार, 4 धावा. सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची, सुकेश दाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा. प्रयत्न जर केला होता मात्र प्रयत्न असफल ठरतोय आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. चौकारांची हॅट्रिकवर आहे. या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये टीम 9-4 कामन संघाचा अकबर शेख यांनी पहिली चौकारांची हॅट्रिकचा विक्रम पूर्ण केला होता आणि शेवटचा फलंदाज आपण वडद इलेव्हन कुडू संघाच्या विशाल पलटे याला पाहिला होता, ज्याने सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार पेश केले होते. काय जबरदस्त फुटवर्क आणि हँड आय कोऑर्डिनेशन देखील पाहायला मिळत आहे. बॅक ऑफ लेंथ बॉल होता उजवेष्टीच्या भरपूर बाहेर, वाईट घोषित केलाय पंचांनी. प्रेशर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे गोलंदाज महेश पाटीलवर. जो दुसरा चौकार आपण पाहिला, खरं तर पहिला चौकार आल्यानंतर लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. देवा होता त्या ठिकाणी, मात्र देवाला बॉल अडवता आला नाही आणि अखेर प्रेक्षक जे असतील, मला असं वाटतं देवा रे देवा असं म्हणण्याची आता वेळ त्यांच्यावर देखील आली असेल सरवली पाड्याचे. खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी कार्पेट ड्राईव्ह लॉंग ऑफला. यावेळेस जास्त काही चूक होत नाही आहे त्या ठिकाणी, एकच धाव घेण्याची संधी मिळते. धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली आहे. अतिशय दमदार सुरुवात, दर्जेदार सुरुवात. अगदी बरोबर. आणि आपण जर बघितलं तर अजय या प्रत्येक चेंडू अगदी चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न या इनिंगमध्ये दोन्ही फलंदाजांनी केलेला आहे. अगदी कॉपी बुक स्टाईलने सर्वोच्च सर्व फटके केलेले आहेत फलंदाजाने. हे आपण व्यापीडायचं दृश्य पाहू शकता. आमचे मान्यवर तिथे उपस्थित आहेत, त्यांच्यासमवेत कुमार पाटील साहेबांना आपण पाहू शकता. काटाईचे माजी उपसरपंच
त्यांना आपण पाहिलं तर काशीनाथजी पाटील, त्यानंतर अजयजी वैती देखील आपल्याला पाहायला मिळाले. कुमार पाटील साहेब देखील त्या ठिकाणी मान्यवरांसोबत आहेत. अँगल चेंज करतायत गोलंदाज. आता उजव्या हाताचा फलंदाज समोर आलाय आणि लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जाण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. ओ हो हो, थोडी एक्साइटमेंट तिथे पाहायला मिळाली. एज लागली होती की काय? नक्कीच ज्याप्रमाणे गोलंदाजाने डोक्यावर दोन्ही हात दिले होते असं वाटलं होते की चेंडू बॅटला स्पर्श करून गेला होता की काय. येस, पंचांनी देखील मान हलवली होकारार्थी की चेंडू आणि बॅटमध्ये स्पर्श झाला होता. मात्र संधी गमावण्यात आलेली आहे आणि संधीचं जर तुम्ही सोनं करणार नसाल तर हा सामना तुम्हाला जिंकता येणार नाही आहे. कारण आता समीकरण सोपं झालं आहे. 4 षटकांमध्ये फक्त 31 धावांची आवश्यकता आहे. एकही गडी बाद झालेला नाही. 26 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचा खेळ पूर्णपणे फलंदाजांच्या बाजूने राहिला. फुंडे उरण संघ अतिशय चांगल्या स्थितीत. नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये तल ठोकून आहे आणि चांगली फलंदाजी करत आहेत. मजबूत स्थितीमध्ये, अगदी स्ट्रॉंग पोझिशनमध्ये फुंडे उरण संघाला आपण सध्या पाहतोय. खूप चांगला त्यांचा संसार चालू आहे खेळपट्टीवर. तो संसार त्यांना आता कुठेतरी गोलंदाजांना उद्ध्वस्त करावा लागणार आहे. जर सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करायचा असेल तर बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा संघाला. काही चांगले चेंडू जरूर पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये देखील ज्या पद्धतीनं एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त केला होता प्रशांत मात्रेनं आणि चांगलं षटक मी म्हणेन त्यांनी हाताळलं होतं. पण फलंदाज देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं त्याचा सामना करताना दिसले. जास्त त्याच्या विरोधात रिस्क उचलली नाही फलंदाजांनी आणि तरी देखील त्यांनी 10 धावा जोडल्या होत्या. तर हे आहे क्रिकेट. तुमच्याकडे चांगलं टेक्निक असेल तर जास्त रिस्क न घेता देखील तुम्ही चांगल्या वेगाने धावा जोडू शकता. हे दोन्ही फलंदाजांनी दाखवून दिलंय. प्रशांत घरत आपण पाहतोय 7 धावांवर खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केलाय. प्रथमेश जास्त आक्रमक दिसलाय. 7 बॉल्समध्ये 18 धावांचं योगदान त्याने आत्तापर्यंत दिलंय. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. अगदी बरोबर. पहिल्या षटकामध्ये प्रशांत म्हात्रे यांनी गोलंदाजीमध्ये 10 धाव खर्च केले होते आणि त्याच्याचकडे पुन्हा एकदा संगणकाने चेंडू सोपवलेला आहे. षटकातील पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. अकोट टप्प्याचा बॉल यावेळेस हवेत खेळण्याचा जास्त प्रयत्न केला नाही. कंट्रोल फटका होता मी म्हणेन. 1 धाव मिळते. अगदी बरोबर. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न नाही आणि नियंत्रित फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. बऱ्याचदा आपण पाहतोय की आखोट टप्प्याचा बॉल मिळाल्यानंतर फलंदाज हुक शॉट मारतात आणि तो शॉट बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जास्त जात असतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेगच्या दिशेनं. परंतु हा फटका जो होता तो डीप मिड विकेटला गेला होता. यावरून कळतं की फलंदाजाने जाणून बुजून चेंडू खाली ठेवण्याचा प्रयत्न केला होता. नियंत्रण दाखवलंय आणि सुरुवातीपासूनच हे नियंत्रण पाहायला मिळत आहे. खूप चांगली सेन्सिबल बॅटिंग दोन्ही सलामीवीर करतायत. धावसंख्या बिनबाद 27. समीकरण 23 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 30 धावांची आवश्यकता फुंडे उरणला. Back to the bowler and he's taken it. What a great catch. First wicket goes down. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील आपण कितींदा. पाहू शकता अगदी सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये हा चेंडू कोलून दिलेला आहे आणि आपल्या फॉलोथ्रूमध्ये अतिशय सुरेख झेल गोलंदाज प्रशांत म्हात्रेने पूर्ण केलेला आहे. पहा चेंडू टाकल्यानंतर हा काही स्पिनर नाही आहे. मध्यम गतीचा वेगवान गोलंदाज आहे आणि फॉलोथ्रूमध्ये पुढे जात होता. मात्र चेंडूवर नजर होती आणि रिटर्न कॅच सोप्या नसतात. परंतु जबरदस्त कॅच टिपली गेली आहे आणि अशाच प्रकारच्या फिल्डिंगची देखील आवश्यकता होती ही जोडी तोडण्यासाठी. तर जोडी फुटली आहे. 27 धावांवर पहिला धक्का लागलाय. बॅट्समन आऊट झालाय प्रशांत घरत. प्रशांतला अखेर शांत करण्यात आलेला आहे प्रशांत म्हात्रेच्या माध्यमातून. जबरदस्त कॅच. वन ऑफ द बेस्ट कॅचेस ऑफ द टुर्नामेंट. येस, चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला होता आणि प्रशांत घरत याला मात्र डगआउटच्या आश्रयाला प्रशांत म्हात्रे याने पाठवलेलं आहे परत. सलामीवीरांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या काही प्रमाणात त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. विशेषतः पार्टनरशिपचा जर आपण विचार केला तर 27 धावांची एक चांगली पार्टनरशिप, मजबूत पायाभरणी केली आहे. टार्गेट लक्षात घेता 57 धावांचं टार्गेट आहे आणि आता उर्वरित जे फलंदाज असणार आहेत त्यांच्यावर खरं तर एवढं प्रेशर नसणार आहे. परंतु इथून आणखी एखादा गडी जर बाद करण्यात आला आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली तर मात्र निश्चितच सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळू शकते. तर दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत आणि प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागणार आहेत सामना जर जिंकायचा असेल तर. अगदी बरोबर. दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. नवीन बॅटर राहुल म्हात्रे. खोलो टप्प्याचा बॉल होता.
ड्राईव्ह केला आहे, शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डर आहे तिथे उपस्थित, मात्र एक धाव मिळते. कपिल बॉलवर आला होता, जो सर्कलच्या एजवर फिल्डिंग करतोय. थोडासा पुढे येऊन त्याने चेंडू उचलला, तोपर्यंत सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे. चांगला बॉल, नवीन फलंदाजाचं फुटवर्क टेस्ट करणारा बॉल होता. अगदी बरोबर. बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करता येताना दिसतोय प्रशांत म्हात्रे यांनी. आपण पाहतोय की त्यांनी 3 चेंडूंवर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना, फुंडे उरण संघाच्या फलंदाजांना शांत ठेवलेलं आहे. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आणि टिपला गेलाय झेल. जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त कॅचिंग आता पाहायला मिळते. आणखी एका विकेटचं पतन. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. अजय, हे चित्र आपल्याला नवीन नाही. आपण नेहमीच पाहतोय की एखादा सहकारी फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीचा दुसरा फलंदाज लवकरच तंबूच्या आश्रयाला परत आपण लोकल क्रिकेटपासून अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पाहिलेलं आहे. खूप छान सांगितलं तुम्ही. हा बॉल जास्त वेगानं टाकला नव्हता, मात्र एक प्लॅन तयार होता गोलंदाजाचा. क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलेलं आहे त्याच अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली आहे. जाणून बुजून आमंत्रण दिलं फलंदाजाला की बाबा तू ये पुढे थोडासा आणि लॉफ्ट कर, चेंडूला हवेत मार, आणि तेच फलंदाजाने देखील केलं. आमंत्रणाचा स्वीकार केला. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित होता, फिल्डरने देखील कुठली चूक केली नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी. प्लॅनिंग करणं आणि ते एक्झिक्यूट करणं, ते प्लॅन्स, हे 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. प्लॅन कोणी बनवू शकतो, परंतु त्या प्लॅननुसार कामगिरी करणं फार महत्त्वाचं असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये विशेषतः ते फार महत्त्वाचं आहे. आणि इथे गोलंदाजाकडे प्लॅन देखील आहे आणि त्याचं एक्झिक्युशन देखील परफेक्ट आहे. 2 गडी बाद केले ते या षटकामध्ये प्रशांत म्हात्रेनं, आणि आपल्या टीमला पुन्हा एकदा तो मॅचमध्ये घेऊन आलाय. धावसंख्या 2 बाद 28. अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे फुंडे उरण संघाला हा सामना जिंकण्याकरिता. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 2 नवीन बॅटर्स मैदानात आहेत. राहुल म्हात्रे 1 धावेवर खेळतोय आणि नवीन बॅटर आलाय तो कुणाल म्हात्रे. स्ट्राईक असणार आहे राहुलकडे. कुणाल घरत आलेला आहे. घरत त्याचं आडनाव आहे, नॉन स्ट्रायकर सेंडला. कमजोर बॉल आहे, मात्र जास्त काही धोका पत्करला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त पुश केला बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरकडे. 1च धाव मिळते. पहा मानसिकता कशी बदलते फलंदाजांची. 2 गडी बाद झालेले आहेत या षटकामध्ये, त्यामुळेच हा फुलटॉस बॉल जो होता त्याच्यासाठी पूर्णपणे तयारीत नव्हता फलंदाज. मानसिकता ही होती की आपल्याला आता विकेट टिकवून ठेवायची आहे आणि छोट्या बॅकलिपचा वापर करून कुठेतरी सिंगल डबल्स घ्यायचे आहेत. नाहीतर जर जास्त दबाव नसता तर कदाचित हा बॉल त्याने सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्रयत्न केला असता. अगदी बरोबर. आता मात्र जबाबदारीने फलंदाजी करत आहेत दोन्ही फलंदाज. पार्टनरशिपची आवश्यकता असणार आहे. कोलोटप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढावा लागला आहे. बॅटची आतली कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल होतोय स्क्वेरिश मिड विकेटकडे. दुरून फिल्डर आलाय. 1च धाव घेण्याची संधी मिळते. अप्रतिम गोलंदाजी, विविधता देखील पाहायला मिळाली आणि भेदकता, अचूकता, सर्व गोष्टी पाहायला मिळाल्या या षटकामध्ये. यशस्वी षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या अखेरीस फुंडे उरण संघाची धावसंख्या 2 बाद 30. उर्वरित 3 षटकांमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 9च्या सरासरीनं आता धावा जोडाव्या लागतील. अगदी बरोबर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा आपण पाहतोय आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत म्हात्रे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आणि 2 षटके हाताळताना 14 धावा खर्च करताना त्यांनी 2 बहुमूल्य विकेट, अगदी 2 विकेट जे आपण पाहतोय ते दोन्ही विकेट त्यांनीच चटकावलेले आहेत. एक चांगला स्पेल आपण पाहिला आहे प्रशांत म्हात्रेचा. रिदममध्ये तो सुरुवातीपासूनच दिसला होता. पहिल्या षटकामध्ये यश मिळालं नाही, मात्र निराश देखील झाला नाही. त्याला माहिती होतं की माझ्याकडे ती गुणवत्ता आहे, मी जर अशाच प्रकारे गोलंदाजी करत राहिलो तर विकेट्स मिळतील. आणि हे स्कोरिंग कंपॅरिझन तुम्ही पाहत आहात मॅनहॅटन चार्ट, ज्या ब्ल्यू तुम्हाला लाईन्स दिसत आहेत, बिल्डिंग्स, काही आणि झोपड्या देखील आहेत, त्या आहेत फुंडे उरण संघाच्या. आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये पहा कशा उंच इमारती आपल्याला पाहायला मिळत आहेत बालाजी सरवलीपाडा संघाच्या. 29 धावा त्या शेवटच्या 2 षटकांमध्ये आल्या आणि त्यामुळेच त्यांच्याकडे एक फायटिंग टोटल सध्या आहे. फाईट बॅक देखील चांगली त्यांनी केलेली आहे. महेश पाटील कंटिन्यूज फ्रॉम द लोडा एंड. अगदी बरोबर. प्रशांत म्हात्रे यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आणि
आपला स्पेल पूर्ण करण्याच्या तयारीत आपण पाहतोय तो महेश पाटील. तर खेळ आपण सुरू करायचा आहे कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. महेश पाटील आपल्या कोट्यातून दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. लोढा एंड करून तर सामना करेल फलंदाज राहुल म्हात्रे, जो वैयक्तिक 2 चेंडूचा सामना करताना 2 या धावसंख्येवर खेळतोय. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅन फायनल एक 30 सर्कलमध्ये पॉईंट कवर 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय. यावेळी मिस टाईम फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावेल, चेंडू फील करून फेकी करेल, तोपर्यंत फलंदाज 2 धावे इथे पूर्ण करतायत. एक धाव आता लाख मोलाची ठरणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे धावा खर्च करणार असाल तर मात्र फार डिफिकल्टीज तुमच्यासमोर येऊ शकतात. सामना वाचवणं फार कठीण असेल. अगदी बरोबर. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघालाही सावधीने बाळगावी लागणार आहे, कारण जर पुंडे उरण संघाकडे बघितलं तर आपण पाहतोय हा एक चांगला संघ आहे. सलामीची जोडी जरी मैदानातून डगॉटच्या आसऱ्याला गेलेली असली तरी मात्र मिडल ऑर्डरमध्ये राहुल म्हात्रे, कुणाल घरत ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर महेश पाटीलला दुसरं षटक दिलंय, थोडा एक म्हणजेच आपण पाहतोय की आश्चर्यचकित करणारा निर्णय आहे. यावेळी मात्र वाईड ऑर्डर चेंडू होता. समोर केलेल्या 20 सेपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला तिथे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. आणि नक्कीच महेश पाटील थोडंसं मागणं ठरलं होतं. 16 धावा त्याने खर्च केले होत्या, एकही सफलता त्याला अर्जित केली नव्हती. मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय की सरवलीपाडा संघ अनुभवाकडे गेलेला आहे आणि एक्सपिरियन्स कंपेनियनला बॉलिंग ट्रॅकवर त्याने आणलेलं आहे. कॅप्टनचा फार जास्त विश्वास आहे या अनुभवी गोलंदाजावर. यावेळी अतिशय सुरेख फटका, चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार कडकदार चौकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. द ग्रेट एमपी ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलचा कुणालचा हा कमालीचा फटका मी म्हणेन, कारण विड्थ होती. जरूर थोडासा कमजोर बॉल होता, परंतु तेवढ्याच चांगल्या पद्धतीने त्याने बॉल तटवला देखील. थोडासा आखोटप्प्याचा बॉल देखील होता आणि ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. बॅकफुटला गेला, स्लॅश केला, जोरदार फटका त्याने मारला आणि इनफिल्डला सहज क्लिअर केलंय. टायमिंग अचूक होतं आणि 4 धावा प्राप्त केल्या आहेत. महत्त्वाचा चौकार येतोय. धावसंख्या झाली 37 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. जे लक्ष आहे आपण पाहतोय 57 धावांचं आणि योग्य दिशेने आपण पाहतोय पाठला करताना फुंडे उरण संघ. आता मात्र 15 चेंडू शेष आहेत आणि 15 चेंडूमध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे फुंडे उरण संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चांगल्या चेंडूंमध्ये सातत्य पाहायला मिळत नाहीये महेश पाटीलकडून. अगदी बरोबर. महेश पाटील आपण पाहतोय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र बीट होते यष्टिरक्षक, जोपर्यंत लॉंग शॉप रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि पंचांचा इथे वाईडचा इशारा आलेला आहे. तब्बल 5 धावा या धावफलकामध्ये जोडल्या जातील. आता काय म्हणावं, आधीच आग लागलेली आहे आणि त्याच्यात तुम्ही आता घासलेट टाकण्याचा प्रयत्न करत आहात. अशा प्रकारची ही गोलंदाजी आहे. डाव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल वाईड होता, आखूट टप्प्याचा बॉल होता आणि त्यात विकेटकीपरने देखील फार मोठी चूक केली आहे. याआधी देखील एक चौकार आला, आता वाईटच्या रूपानं या 4 धावा म्हणजे एकूण 5 धावा आलेल्या आहेत आणि समीकरण फारच सोपं झालेलं आहे. रन बॉल इक्वेशन, 15 चेंडू 15 धावा. अगदी बरोबर. तुम्ही आधीच लक्ष कमी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचं गलथान क्षेत्ररक्षण केलेलं आहे, तर हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेलच. अगदी सोपं समीकरण, अगदी ABCD प्रमाणे हे सोपं समीकरण आता फुंडे उरण संघासमोर. यावेळी चेंडूला कव्हर रिझनमध्ये टोललेला आहे. गॅपमधून चेंडू निघून जाईल सीमा पार. कव्हर ड्रायचा अतिशय सुरेख फटका, चौकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उधळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. अनदर आउटस्टँडिंग शॉट फ्रॉम बॅट्समन कुणाल घरत. ही लुक्स इन मॅजिकल टच.
त्याच्याकडे फार चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन आहे. ऑन दी ऑफ हा फटका मारला होता आणि काय जबरदस्त प्लेसमेंट आहे. डीपमध्ये 2 खेळाडू होते तिकडे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, स्वीपर कव्हरला देखील फिल्डर होता, मात्र दोघांना संधी दिली नाही. जसा सुईमधून धागा ओला जातो तसा बॉल काढलाय 2 खेळाडूंच्या मधून 4 धावांसाठी. कुणाल घरत त्याचे दोन्ही चौकार अजय घरत पाहावे परत परत. काय फटके दोन्ही खेळलेले आहेत. यावेळी मात्र उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही. तिसरा फलंदाज बाद होतोय पुंडे उरण या संघाचा. एक प्रकारे फिल्डरसाठी ही कॅचिंग प्रॅक्टिस होती असं मी म्हणेन, कारण फिल्डरला जास्त काही मेहनत करण्याची आवश्यकता नव्हती. त्याच्या हातात जाऊन बॉल विसावलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉलने थोडं वळण घेतलं. हा आकोटप्प्याचा बॉल होता आणि थोडासा बॉल थांबून आला. वळण देखील घेतलं होतं. दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा थोडासा अर्ली खेळलाय फलंदाज, थोडा लवकर खेळला आणि त्यामुळेच जिथे खेळायचं होतं तिथे खेळता आलं नाही. गॅपमध्ये खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. प्लेसमेंट यावेळेस चुकलं आणि चांगल्या टचमध्ये असलेला कुणाल घरत मात्र तंबूत परतलाय. 46 धावांवर हा तिसरा गडी बाद झालाय. मी असं देखील म्हणेन की त्याने अत्याधिक आक्रमकपणा दाखवला. अत्याधिक आक्रमकपणा त्याला भोवलाय. गरज खऱ्या अर्थानं नव्हती, कारण अगोदरच 2 चौकार आले होते, परंतु शेवटी त्याची खेळण्याची ती शैली आहे. आक्रमक खेळण्याच्या नादात तो बाद झालाय. आक्रमक खेळून तो धावा देखील बनवतो आणि कधी कधी असा बाद देखील होत असतो. 46 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही फक्त 11 धावांची आवश्यकता. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 13 चेंडूचा खेळ शेष आहे. सोपं समीकरण आपण बघतोय. पुंडे उरण या संघासमोर 3 फलंदाज जरी बाद झाले असले तरी नवीन फलंदाज राकेश म्हात्रे 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी अतिशय सुरेख चेंडू, अगदी ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज. गोलंदाजाला देखील उशिरा जाग आली असं वाटतंय. एवढे चांगले चेंडू त्यांच्याकडे आहेत, पण ते आधी टाकायला पाहिजे होते. थोडासा उशीर झाला. एक गडी जरूर बाद केला या षटकामध्ये महेश पाटीलनं, मात्र भरपूर खर्चिक षटक राहिलं. समीकरण आपण पाहतोय. 12 चेंडू शिल्लक, 10 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांच्या अखेरीस पुंडे उरण संघाची धावसंख्या 3 बाद 47. ड्रिंक्स ब्रेकची वेळ झालेली आहे. पंच इशारा करतायत, तर 2 मिनिटाचा इथे ड्रिंक्स ब्रेक असणार आहे आणि पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संगीत. पेय विश्रांती सध्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू थोडे रिलॅक्स होत आहेत. 12 चेंडूंमध्ये 11 धावांची 10 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. आणि तो वर्म तुम्ही पाहिला, वर्म चार्ट, त्यामध्ये पाहायला मिळतंय की पुंडे उरण संघ फार पुढे आहे या मॅचमध्ये सद्यस्थितीमध्ये. 47 धावा धावफलकावर 3 गडी बाद. बॅटिंग कार्ड 7 धावा प्रशांतने बनवल्या. प्रथमेशनं 19 धावांचं योगदान दिलं. अवघ्या 9 बॉल्समध्ये 5 धावांवर राहुल अजूनही खेळपट्टीवर थांबून आहे. 4 चेंडूंचा सामना केला आहे. कुणाल घरत खूप चांगली बॅटिंग करत होता, मात्र 9 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झाला आहे. आणि सिद्धिविनायक अंजूर न्यू 40+ जे खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये सुकेश दादा देखील आहेत आणि निलेश दादा देखील आहेत. A1 जोडी आणि त्यांचे सर्व इतर सहकारी. चेक बघा, सरोली पाडा संघ भरपूर वेळ घेत आहे. आपण जरा प्लीज कोऑपरेट करा. अजून 2 सामने आम्हाला इथे खेळायचे आहेत. भरपूर वेळ जातोय. कालसुद्धा आपण बघितलं की जवळजवळ 4:30 4:15ला शेड्यूल संपलं आहे आणि आजसुद्धा जवळजवळ त्या दिशेने आम्ही चाललो आहे. तर तुमचं आम्हाला सपोर्ट असणं गरजेचं आहे. सहकार्य करा आणि जरा वेळेवर क्रिकेट खेळा, फास्ट खेळा. अजूनही 2 सामने बाकी आहेत. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि सामना सुरू करा. थँक्यू. 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे पुंडे उरण संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
चमत्कारिक गोलंदाजी अजय करावी लागेल गोलंदाजांना स्लो ओव्हरमध्ये हा सामना जर बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा संघाला जिंकायचा असेल तर. हो बरोबर सांगितलं तुम्ही, कारण चेंडू जास्त आहेत, धावा कमी बनवायच्या आहेत. इथून आपण पाहायला गेलो तर त्यांना सिंगल्स ह्या वाचवाव्या लागतील. जास्तीत जास्त डॉट चेंडू कशा प्रकारे टाकता येतील किंवा जास्तीत जास्त गडी कशा प्रकारे बाद करता येतील याकडे लक्ष द्यावं लागणार आहे गोलंदाजांना. भोलेनाथ पाटील येतोय गोलंदाजीला. वेळ जास्त खर्च केला जातोय, वेळ फार महत्त्वाची आहे, त्याकडे देखील लक्ष कॅप्टनला द्यावं लागणार आहे. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू आहे, एक बॅकवर्ड पॉईंटला फिल्डर सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट फाईन लेग आहे. स्वीपर कव्हरला जो खेळाडू आहे कपिल त्या ठिकाणी, त्याला तिथे ठेवायचं आहे की नाही तो तिथे प्रश्न त्यांना पडला आहे. आणि काही हालचाली दिसत आहेत तरी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खरं तर एक फिल्डर होता, तो आता सर्कलच्या आतमध्ये आला आहे. तो चौथा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहे. चमत्कारिक गोलंदाजी, हे षटक देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये 5 पेक्षा कमी धावा जर खर्च करण्यात आल्या, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये 5 धावा जरी राहिल्या तरी आपल्याला काही प्रमाणात थरार पाहायला मिळेल. नक्कीच कारण या चषकामध्ये तसे सामने आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 2 गोलंदाजाने 7-7 धावा डिफेंड केलेल्या आहेत. भोलेनाथ यावेळी मात्र पंच केलेला आहे चेंडूला, अतिशय सुरेख फटका, फॉन्टच्या वरून चेंडू जातो निघून सीमा पार हा षटकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री, चषक ठेवलाय नावानी, चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी, आयोजन केला सुकेश डाके. अप्रतिम फटका, टायमिंग काय जबरदस्त होतं, वाखाणण्याजोगं टायमिंग. एनफिल्डच्या वरून बॉल काढला. पहा क्षेत्ररक्षणाबद्दल मी बोलत होतो, खरं तर माझं बोलणं संपल्यानंतर तो जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू होता तो पुन्हा त्यांनी तिकडे पाठीमागे पाठवला सीमारेषेवर आणि स्वीपर कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणला. ते हेरलं होतं फलंदाजानं अगोदरच आणि जागा बनवून एक जोरदार चपराक दिली बॉलवर. कव्हर पॉईंट सीमारेषेच्या बाहेर बॉल पाठवलाय राकेश म्हात्रेनं. अफलातून षटकार. अगदी बरोबर, अफलातून षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून फक्त आणि फक्त 4 धावेने दूर फुंडे उरण संघ आपण पाहतोय. फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. हा षटकार आहे एस, मात्र इथून 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र चेंडूला हा कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता हे आपण पाहू शकता. अगदी डबल माइंडेड झाला होता तिथे फलंदाज. चांगला बॉल होता हा, कमबॅक चांगलं केलं या बॉलमध्ये गोलंदाजानं, पण अशा प्रकारचे चेंडू आता सातत्याने टाकावे लागणार आहेत. अगदी बरोबर, मागील चेंडूवर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, स्वतःच्या फाउलमध्ये अडवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आडला जात नाही आणि विजय चौकार. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे फुंडे उरण या संघाने. अभिनंदन फुंडे उरण अँड हार्ड लक बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज